पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे कापसावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आहे. मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव असल्यामुळे कापूस या पिकावर उंचीवर वाढ होण्याची आपला परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मग काय उपाययोजना करा? त्यासाठी शेतकऱ्यांची फवारण्यासाठी लगबग सुरू आहे, पण मजूर भेटत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. या सततच्या पावसामुळे जे आता ते पिकांवर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे फवारण्याचा खर्च वाढत असेल. फवारणीचा खर्च वाढत आहे. मजूर भेटत नसल्यामुळे अवाजवी त्यांना मजुरी द्यावी लागत आहे. अव्वा सव्वा मजुरी ची डिमांड करत आहे ते. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती जे हे संकट ओढवलेलं आहे त्या सावरण्यासाठी शेतकऱ्यांना ताकद देऊ. हे जे फवारणी करताय हे आपल्या स्वतःच्या मर्जीने करताय का कोणी मार्गदर्शन करताय? नाही, हे स्वतः आपल्या मर्जीने करतायत. काही काही वेळेस कंपनीचे प्रतिनिधी पण येतात, ते पण मार्गदर्शन करतात, ते पण सांगतात. अच्छा, कृषी विभागाचं काही कोणी? सध्या तरी कृषी विभागाचं कोणी इकडे फिरस्तीवर नाही आहे. उलट शेतांमध्ये पाणी साचले असल्यामुळे त्यांनी पंचनामा जे काही नुकसान झालेले, जमीन खरचटलेली आहे, खरगोटून गेलेली आहे, तर त्यासाठी कृषी विभागाकडून कुणी असं पंचनामासाठी आलेलं नाही.